रोजी परमपूज्य श्री नारायण काका महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे आणि तो कार्यक्रम आपण सकाळी 8 ते 10 या वेळामध्ये आनंदाश्रम आप्पाबाळ चौक येथे साजरा करणार आहोत। तेव्हा अधिकाधिक साधकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती असावी। तसेच जुलै महिन्याचा पहिला रविवार म्हणजे 6 जुलै रोजी पुनश्च आनंदाश्रम या ठिकाणी सकाळी 8 ते 10 या वेळामध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी असणारी सामूहिक साधना साजरी होणार आहे। हा उपक्रम अर्थातच दर महिन्याच्या पहिल्या रविवारी होत असतो। तसंच गुरुवार 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे आणि हा उत्सव आपण मागल्या वर्षी ज्या ठिकाणी साजरा केला होता त्या प्रशांत सभागृह येथे साजरा करणार आहोत। काका हलवाई स्वीट्सचे गल्ली जी आहे लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरती तेथे हा कार्यक्रम साजरा होणार आहे। यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे। परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचे प्रथम शिष्य आणि त्यांनी निर्देशित केलेले प्रथम दीक्षाधिकारी म्हणजे परमपूज्य श्री मुकुंद काका ठकार महाराज। परमपूज्य नारायण काका ढेकणे महाराजांनी देह ठेवल्यानंतर परमपूज्य ठकार काका महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे केंद्राचं कार्य निरंतर चालू आहे। आज वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा एखाद्या तरुणाला लाजणारा उत्साह ठकार काका महाराजांचा आहे। महायोगाविषयी जाणून घेणं आणि आत्ताच तराडेकर महाराजांच्याकडनं आपल्याला पूर्वाभ्यासाची माहिती अधिक विस्ताराने मिळाली। असा पूर्वाभ्यास परमपूज्य ठकार काका महाराजांच्याकडनं अनुभवणं यासारखी पर्वणी नाही। आपण परमपूज्य ठकार काका महाराजांना प्रार्थना करूया की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, तसेच आम्हा सर्वांकडनं पूर्वाभ्यास करून घ्यावा। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी सात्विकं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। असं ज्याचं वर्णन केलेलं आहे त्या गुरुतत्वाच्या चरणी अत्यंत नम्रपणे अभिवादन करतो। सद्गुरु महाराज योगीराज गुळवणी महाराज, सद्गुरु महाराज सत्यपाचार्य नारायण काका ढेकणे महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार। आणि आत्ताच आपण ज्यांचं अत्यंत विज्ञाननिष्ठ अध्यात्मनिष्ठ असं जे मार्गदर्शन आपण ऐकलेले आहे अशा या प्रत्यक्ष स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराजांच्याकडनं प्रवाहित झालेल्या नाना महाराज तराणेकरांच्या माध्यमातून त्यांच्या नातवाकडे आलेली ही अध्यात्माची आणि विज्ञाननिष्ठाची गंगा याचा आज आपण दर्शन घेतलेलं आहे। आज आपणाला पूर्वाभ्यासाच्या संदर्भात खूप विज्ञाननिष्ठ हे मिळालेलं आहे। वास्तविक हा जो भूषण पुरस्कार देतो हा ज्यांच्या संकल्प स्मृतीप्रित्यर्थ देतो असे आमचे शक्तिपाचार्य परमपूजनीय ब्रह्मलीन नारायण काका ढेकणे महाराज हे आपणा सर्वांना परिचित आहेतच। त्यांनी संपूर्ण जीवनभर ज्या गोष्टी केल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये चारी पुरुषार्थाचं एक प्रकारचं प्रतिबिंब दिसून येतं। कोणते आहेत ते? धर्म अर्थ काम मोक्ष। धर्माच्या बाबतीमध्ये बघितलं तर ते सनातन वैदिक धर्माची अपार त्यांना श्रद्धा निष्ठा आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये
त्यांना जे सद्गुरू भेटले ते परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांच्याकडनं त्यांना जे अपार कृपेचे ज्ञान प्राप्त झाले, त्या ज्ञानातून आतून पूर्णपणे तावून सुलाखून निघालेले आमचे महाराज काका महाराज यांनी धर्माचा जो प्रचार केलेलाच आहे, त्या विशेष त्यांचा त्या बाबतीमधला आग्रह असायचा. आणि त्याचबरोबर धर्माबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या आपण आता ध्वनिफितामध्ये, चित्रफितामध्ये आणि निखिल प्रभुणे यांच्या माध्यमातून आपण त्यांचा जीवनपाठ बघितलेलाच आहे. आपणाला सगळ्यांना माहिती आहे, पूर्वाभ्यासाचं सुद्धा आपल्या बाबा महाराजांनी अतिशय सुंदर हे केलेलं आहे. मग मी विचार करतो की माझ्याजवळ काय राहिलंय का, सगळे विचार आहे यांनीच मांडले, मग मी काय म्हणणार. तरी पण मला आतून एक अशी प्रेरणा येते आहे की नाही, काका महाराजांचं व्यक्तिमत्व एकदम वेगळं होतं, अलौकिक होतं. त्यांच्या जीवनाला अनेक प्रकारचे कंगोरे होते. ते धर्माचं रक्षण करत असताना ज्या वेळेला त्यांचा संघाशी संबंध झाला, परिचय झाला आणि ते लहानपणापासून संघात होते. आता काका महाराजांचा माझा संबंध कुठे आला, ओळख कुठे झाली, तर संघामध्ये झाली. ते त्यावेळेला तरुणमध्ये होते आणि मी बालामध्ये होतो, तेव्हा त्यांच्याबरोबर राहणं झालं. तर त्यांच्या ह्याच्यातनं मी बघितलं की राष्ट्राबद्दल अत्यंत नितांत श्रद्धा, नितांत प्रेम, राष्ट्राबरोबर राज्याबद्दल आणि आपल्या आपल्या राष्ट्रामधले जे वयस्कर मोठे जे अधिकारी व्यक्ती आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संभाषण करून त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमच्या ह्या महायोगामध्ये पूर्णपणे संघाची संपूर्ण रीत आणलेली आहे, एक शिस्त आणलेली आहे. ते स्वतः अत्यंत शिस्तीचे भोक्ते होते. त्यांचा घड्याळात लक्ष असायचं. ज्या वेळेला कुठे त्यांचं प्रवचन असायचं त्यावेळेला ते हातामध्ये घड्याळ बघायचे आणि वेळेच्या आधी 2-3 मिनिटं ते संपवायचे. शिस्तीचं त्यांचं एक वेगळं हे होतं. त्याचबरोबर त्यांनी ती संपूर्ण सिस्टीम जी आहे ती आपल्या कार्यामध्ये आणलेली आहे. महायोगामध्ये आपण जर बघितलं तर आम्ही पुण्यामध्ये जेव्हा आम्ही वसुदेव निवासमध्ये ज्यावेळेला आम्ही एकत्र येतो त्यावेळेला ते सगळं झाल्यानंतर उत्तिष्ठ, दक्ष, सावधान अशा प्रकारची आज्ञा द्यायची. त्यांचं जीवन संपूर्णपणे संघासाठी, राष्ट्रासाठी होतं. धार्मिकता होतीच त्यांची, पण धर्माबरोबर अर्थाचं सुद्धा कसं होतं, त्यांनी आपला प्रपंच केला. नुसता अध्यात्म किंवा संघाचं नुसतं कार्य करत नव्हते, तर त्याचबरोबर ते नोकरी करत होती. त्यांनी आपल्या नोकरीचा काळ पूर्णपणे केलेला आहे. 60 वर्षापर्यंत झाल्यानंतर त्यांनी नोकरीमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे की 1 पैसाही त्याने घेतला नाही. एवढं कशाला की ज्या वेळेला ते अधिकार पदावर होते त्यावेळेला त्यांच्याकडे काही लोक पैशाच्या बॅगा घेऊन यायचे आणि त्याला म्हणायचे की आमचं एवढं काम करून द्या, हे तुम्हाला देतो. त्यावेळेला ते काय म्हणायचे, कायद्यात जे असेल तेवढंच मी करेन. म्हणजे त्यांचा कायद्यावरती विश्वास खूप होता. त्याचप्रमाणे त्यांचा आपल्या नोकरीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणा होता. ते ज्या वेळेला घरातनं बाहेर पडायचे, हे मी केव्हा महालक्ष्मीला असताना मी जेव्हा स्वतः बघितलं तेव्हा मी हे सांगतोय. पहाटे उठून संपूर्णपणे सगळा स्वयंपाक वगैरे करून स्वतःची पूजाचा साधन करून भोजन करून 8 वाजता 8:30 वाजता खाली यायचे, गाडीमध्ये बसायचे, जायचे. संबंध दिवसामध्ये पाणी सुद्धा घ्यायचे नाही.
घरी आल्यानंतर इतकं त्यांचं निस्पृह आणि स्वच्छ गंगेप्रमाणे निर्मळ जीवन होतं. सागरासारखी विशालता होती, संपूर्णपणे सगळ्यांना त्यांच्या आत सामावून घ्यायचे. मग तो कोणीही असू दे, तो जरी कुठल्याही व्यसनाधीन असला तरी त्याला जवळ घ्यायचे. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते प्रत्येकाजवळ जायचे आणि प्रेमाने आपुलकीने बोलायचे. लहान मुलांच्या ह्याच्यात लहान मुलाप्रमाणे जायचे, मोठ्या माणसात मोठ्याप्रमाणे जायचे. तर जसं वय समोरची व्यक्ती असेल त्याच्याशी ते एकरूप व्हायचे. त्यामुळे आम्हाला प्रत्येकानं वाटायचं काका आपल्याचे. मगाशी आपण ऐकलंय की प्रत्येकाला वाटायचं की काका माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर शिकतात. वास्तविक एक दिवशी काय झालं, एका साधकाने त्यांना विचारलं की काका खरंच सांगा आपलं कोणावर प्रेम आहे हो? ते हसले. तुझे काय केलं? माझा याच्यावरही प्रेम नाही. इतकी निस्पृहता आणि इतकी विरक्ती होती. मला ज्या वेळेला संघाचा विषय येतो त्यावेळेला लहानपणी आम्हाला एक पद होतं संघाच्या, ते पद, त्या पदाच्या चार ओळी मला आठवतात. शुद्धशीलता चारित्र्याची पावित्र्याची खाण, अभय वीरता शौर्य धीरता संयम शांती निधान, देहदंड कुणी हाल भोगिले केले निज बलिदान, बलिदान नव्हे ते केवळ पूजन, राखा या सन्मान गुरुवन्य महान. या चार ओळीचं संपूर्णपणे त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं प्रतिबिंब दिसतं. कुठल्याही अंगाने कुठल्याही दृष्टीने आपण बघितलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठंही इकडे इकडं हल्लेलं दिसणार नाही. राजकारणापासून ते लांब होते. ते साधकाला नेहमी काय सांगायचे, बाबाने आपल्याला दिलेलं कार्य करायचे. कार्य करत असताना कोणी दिलंय, काय दिलंय, कशा करता दिलंय हे बघायचं नाही. त्यांचं कार्य ते अत्यंत प्रामाणिकपणे निर्लेपपणे करत होते. अर्थात त्यांनी स्वतः नोकरी केली आणि नोकरीतनं जो येईल त्याच्यातच आपला उदरनिर्वाह केला. केंद्राकडनं किंवा कुठल्याही व्यक्तीकडनं एक पैसाही घेतला नाही. एकदा त्यांच्या लांबच्या नातेवाईकाने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना चादर दिली. चादर घेतली, त्यांनी हातले बघितले आणि बाजूला ठेवून दिली. सगळ्यात मला आश्चर्य वाटलं की देशस्थ ऋग्वेदी संस्थेने त्यांचा एकदा सत्कार करायचा ठरला होता. आणि त्यांचा सत्कार म्हणजे कसा होता की 4 खांब होते, 4 वेद होते, त्याच्यावरती कलश होता आणि कलशावरती श्रीफळ होतं. त्यांना ऋग्वेद भूषण पुरस्कार म्हणून त्यावेळेला तो देत. तर त्यावेळेला तो त्यांना देत असताना माझ्या मनात एक विचार आला की काकांच्या मनात काय वाटत असेल बघूया जरा. म्हणून त्यांच्याकडे आम्ही नरखून बघत होतो. त्याने ते बघितलं, घेतलं आणि ठेवून दिला. परत त्याने त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. आम्हाला जर एखादं बक्षीस मिळालं तर आम्ही काय करतो ते बघतो, लोकांना दाखवतो, सगळ्यांना दाखवतो आणि सगळ्यांकडनं कौतुक करतो. हा मनुष्य विरक्तच होता. इतका विरक्त होता की त्यांना कुठलंही कोणाचंही कुठली गोष्ट आवडायची नाही. काम जर म्हणाला तर कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतः नैष्ठिक ब्रह्मचर्य आपल्या गुरुना दिलेला शब्द त्याने जो शेवटपर्यंत पाळला. परंतु त्यांनी स्वतः प्रपंच केला नाही, परंतु संपूर्ण विश्वामधल्या जेवढ्या जेवढ्या जिज्ञासूंना साधकांचं प्रपंच त्यांनी बघितलं. संतांचं कार्य हेच असतं. संतांच्या जगाच्या कल्याणात संतांच्या विरुद्ध याचा अर्थ काय, याचा अर्थ तोच आहे सर्वांसाठी. आणि मोक्षाचं जर म्हणाल ना
तर मोक्ष, अहो मोक्षाच्या मार्गावर काय मोक्ष, त्यांना ते मोक्ष गुरुच होते. त्यांनी कृपा, आपल्या कृपेच्या माध्यमातून सगळ्यांना या मोक्षाच्या मार्गाकडे वळवलं. चारी पुरुषार्थ हे मी अत्यंत थोडक्यात, कारण वेळेचंही हे आहे, थोडक्यात सांगतो. आता या ठिकाणी एक मला गोष्ट सांगावीशी आवर्जून वाटते की बाबा महाराजांनी पूर्वाभ्यासाचं जे वर्णन केलं ते मला सुद्धा विज्ञानातलं नवीन वाटलंय. जसे काका महाराज ज्याप्रमाणे अध्यात्मामध्ये अग्रणी होते तसे विज्ञानामध्ये सुद्धा अग्रणी होते. आपण ऐकलेलं आहे भटकर साहेब आणि त्यांचं जेव्हा जळगावमध्ये झालं त्यावेळेला भटकर सरांनी पाऊण तास अध्यात्मावर बोलले आणि काका महाराज पाऊण तास विज्ञानावर बोलले. म्हणजे त्यांचा तेवढाच अधिकार विज्ञानावर होता. पण एवढं करून सुद्धा ते आता मोठमोठ्या अधिकारी व्यक्तींना भेटले, मान्यवरांना भेटले, परंतु त्याचा कुठं उहापोह नाही. साधेपणा म्हणजे किती साधेपणा. एकदा वासुदेव निवासमध्ये एक रस्ता आले, शोधत शोधत आले आणि म्हणले तर डेकडे महाराज कुठे येतो. काका महाराज तिथं बसले होते. लोकांनी नुसत्या खुणा केल्या. तो ग्रस्त काका महाराजांच्या समोर आला आणि काका महाराजांना म्हणला इथं ढेकणे महाराज कोण आहेत. त्यांनी सांगितलं तुम्ही ज्या ढेकण्यांबद्दल विचारता तो ढेकणे मी आहे. आणि महाराज वर बसले. स्वतःला कधीही त्याने महाराज म्हणून घेतलं नाही. त्यांना आवडायचं नाही. इव्हन आपल्या प्रवचनातनं मार्गदर्शनातनं जर कोणी काका 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 महाराज म्हणायला लागले की काका काका काय करताय. काका कधीतरी संपला पाहिजे ना. त्यांनी काय केलंय की त्यांनी आपण ऐकलेलं आहे की महायोगाचा त्यांनी प्रचारासाठी सुरुवात केली. स्वतः काका महाराज आपल्याला माहिती असेलही, परंतु मी परत सांगतो की काका महाराज हे ज्या वेळेला निवृत्त झाले त्याच्यानंतर ते नाशिकला आले. त्यावेळेला नाशिकला त्यांचा उपक्रम असाच असायचा की सकाळी सगळं झालं की कुकर लावायचा, आणखीन 7 वाजता येऊन खोलीत बसायचं, दार लावायचं आणि 12 वाजले कुकरचा आवाज ऐकला उठायचे, बनायचे आणि पुढचा स्वयंपाकाचं करायचं. एक दिवशी मला वाटलं, हे मी का सांगतोय की जेव्हा स्वतः अनुभवलंय बघितलंय तेव्हा मी सांगतोय. मला वाटलं की काका महाराज काय करतायत बघावं तरी आतमध्ये 5 तास बसताय. ते पटकन आवरलो, अंघोळ वगैरे केली, संध्येला बसलो. तिथं 6:30 पावणे 7 बसलो. संध्या झाल्यावर डोळे मिटून बसलो. म्हणलं काय होतंय बघूया. 7 वाजता दाराची कडी लागली. मी डोळे मिटलेले आणि ज्या वेळेला कडी उघडली त्यावेळेस बघितलं 12 वाजले. 5 तास कुठे होतो. अरे काका महाराजांची किमया काय होती. समोर बसलेल्या व्यक्तीला देहभान म्हणतो. आणि त्या महायोगामध्ये काय आहे, महायोगात त्यांनी काय सांगितलंय ते देह नाही, मी मन नाही, पण मी आहे. आत्ता जसं बाबा महाराजांनी चैतन्य संदर्भात सांगितलं तसं काका महाराजांनी सांगायचे. काका महाराजांनी प्रवचने जास्त केली नाहीत. त्यांचा उद्देश फक्त एवढा होता की हा मार्ग काय आहे आणि हा मार्ग तुम्ही बघा आणि अनुभवा. काय शब्दाचा आम्ही अर्थ घेतो, अर्थामध्ये रमतो, पण अर्थाच्या पलीकडे त्याची शक्ती असते. त्या शक्तीपर्यंत आम्ही कधीच जात नाही. काका महाराजांचा प्रत्येक आज आता जे बोलले तेच उद्यालाही बोलायचे, पण जेव्हा उद्या बोलायचे त्यावेळेला त्या
शब्दाचा अर्थ वेगळा असायचा आणि त्याच्या शक्तीचा प्रत्यय यायचा. आम्ही वासुदेव न्यासमध्ये बघितलेलं आहे की ज्या वेळेला काका महाराज बोलायचे त्यावेळेला सगळे स्तब्ध असायचे आणि सगळे स्तब्ध झाल्यानंतर जेव्हा काका महाराज बोलायला लागले की सगळे जण आपापसात कुजची अहो माझ्या शंका सगळ्या निरसन झाल्या हो. सगळ्यांच्या मनात काय चाललंय हे काका महाराजांना कळायचं आणि ते एका ओळीमध्ये सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. एकदा काय झालं की काका महाराज असे शांत बसले होते. आज माझ्या शेजारी त्यांची कुजबूज चालू होती. झालं आता का महाराज ते झोपले. एकाने हळूच प्रश्न विचारला. हा काय असायचं बर त्याचं उत्तर त्यांनी दिलं. ज्या वेळेला जो साधक खरा आहे की ज्याला खरोखरी गुरूंच्या संदर्भात एवढं का होईना वाटते, आतून ओढ वाटते, त्याला कळतं की गुरु हे सध्या आत्मतत्वात शांतपणे बसते. यासाठी आपण ज्या वेळेला संतांचे चरित्र बघतो त्या संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं. आमच्या रामदासांनी काय म्हणतात, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी म्हणून विवेके आत्मस्वरूपी बजावे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आम्ही जे बाह्य रमत आहोत तो अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि आत जायचं. मग आत जायचं त्याला काय, मग काका महाराजांनी गीतेचा घ्यायचे. आपला त्रास कोण देत आहे? शरीर देत आणि मन देत आहे. मन देत मग त्याच्या पलीकडे आहे भाऊ काही. मी शरीर नाही, मी मन नाही, हे बोलण्याचं नाहीये, हे अनुभवाचं आहे. सगळी वेद उपनिषद सगळ्याचा जेव्हा प्रासादिक वाङ्मयाचा सगळ्या संतांचा अभ्यास जेव्हा केला तर त्या सगळ्या अभ्यासातनं त्यांनी घुसळून बाहेर काय काढलं तर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला असा एक सोपा मार्ग सांगतो की ज्या सोप्या मार्गाने तुम्हाला फार कष्ट न करता तुम्हाला आतमध्ये आत्मानुभूतीचा प्रत्यय येईल. ते नेहमी सांगायचे बघा, आपण ऐकलं असेल की मला त्रास होतोय, मनाचा त्रास होतोय, लगेच दिसाचा रेफरन्स द्यायचे. ते मनाला काय कर, मनाला तू आत्म्यामध्ये गुंतव. आत्मसंथम मन कृत्वा न किंचित विचिंते. काय मनाला कसं आहे की मनाला कुठेतरी गुंतवायला लागतं, नाही तर ते विचाराधीन होते. एकदा तर त्यांनी सांगताना एकाने प्रश्न विचारला, मन म्हणजे काय? काका महाराजांचं मन म्हणजे विचार शब्द आहे, ते अवयव नाही आतमध्ये. मग त्या विचाराला त्या मनाला कुठेतरी गुंतवलं पाहिजे ना. मग गुंतवणं तसं अवघड आहे. मग त्यांनी गेच्यातला दुसरा रेफरन्स दिला. त्याला काय करायचंय, असंग शस्त्रेन दृढेन चित्ता असंग. आता असंग म्हणजे काय? अहो सगळीकडे संगच आहे, मग असंग काय? मग त्या ठिकाणी त्यांना असं सांगायचं आहे की असंग या शब्दाचा अर्थ असा आत्मतत्व आहे, जे निर्लीप निराग चैतन्य आहे, त्या चैतन्याला चैतन्याशी मनाला जोड. मग चैतन्याशी मनाला जोड. मग त्यावेळेला पण तरी मनामध्ये येतं ना. मला त्यावेळेला काकांनी सांगायचे की चांगला विचार राहू दे माझ्याकडे, वाईट विचार नको मला. मग त्या ठिकाणी म्हणजे शुभाशुभ परित्याग. शुभ नको ना अशुभही नको. काका महाराजांच्याकडे प्रत्येक प्रश्नाला उत्तर तयार असायचं आणि ते उत्तर कसं, तर आतमधल्या त्या भगवती कुंडली शक्ती मातेचं प्रज्ञा जागृतीच आणि ते भोगावायचे. समर्थाने काय तेच सांगितले, माऊली तेच सांगते.
प्रत्येक संत सांगताय, हे बघा, प्रत्येक संतांनी कसं सांगितलंय त्याला सुद्धा एक कारण आहे. प्रत्येक व्यक्ती जे आहे त्या व्यक्तीचं जन्मस्थ जे पूर्वजन्मीचे कर्म आहेत ते कर्म या जन्मातले ग्रहांचे परिणाम, आई वडिलांचे, या सगळ्यातनं आपला हे जीव तयार होतं. आणि मग त्याच्यावरती जे संस्कार आहेत ते जायला वेळ लागतो. साधी गोष्ट आहे, लहान मुलं आहे हो, 1-2 वर्षाचं आहे, शाळा सांगितलं जाऊ नको, हा आहे तिकडं, तर जाणार तिथं. पण पूर्वसंस्कार आहे, जाणार, भागला की सगळ्यांना सांगणार आहे. अनुभवाचा भाग आहे. आणि हा जो आमचा महायोग जो आहे, शक्तिपात योग जो आहे, हा अनुभवाचा आहे, प्रत्यक्षानुभूतीचा. काका मला नेहमी सांगायचे की तुम्ही अनुभव घ्या. एक सहज जाता जाता एक उदाहरण सांगतो, घडलेली घटना आहे. MIT कॉलेजमध्ये एक ओरा सेक्शन आहे. ओरा सेक्शनला त्या ठिकाणी तुमच्या शरीरामधले आतमधले संपूर्ण हे ऊर्जेचं हे बघतात. सुदैवाने त्यांनी ते म्हणले की म्हणे सिनियर सिटीजनना फुकट आहे, चला तुम्ही. फुकट पडल्यावर आम्ही गेलो, बघितलं तिथं. त्यांच्याकडे सिस्टम काय आहे की एक असा एक कॅमेरा असतो आणि पुढं लाईट असतो आणि समोर कम्प्युटर असतो. हे काढलं आणि उभा आडवा सगळीकडनं फोटो घेतले. मला वाटलं आता हे काय मला फरसकानं पाठवतायत का. नंतर ते जिने घेतलं ती त्यांच्या डायरेक्टरकडे गेली आणि म्हणली, अहो म्हणे काहीतरी वेगळं दिसतंय शरीरातनं. आत्ता महाराजांनी जे सांगितलं ना की दिसतं ना, ते आतमध्ये तांबूस गुलाबी रंगाचे असे ठिपके दिसतात की ज्या ठिपक्याच्या माध्यमातून तुमच्याकडनं काहीतरी लिकेज होते किंवा तुम्हाला काहीतरी त्रास आहे. ते म्हणले, मला म्हणले तुम्ही कुठे असता. म्हणलं असं तुमचे गुरु कोण आहेत. म्हणलं असं त्या ढेकणे म्हणाले, मला त्यांच्याकडे घेऊन जाऊ का. हो जाऊ. फोन केला काका महाराज त्यावेळेला 1:30चा सुमार होता. थांबले ते प्रसादाचं. म्हणजे नाही तो येणार आहे. त्यांना घेऊन आलो. आल्यानंतर काका महाराजांनी त्यांना 18 मिनिटं समोर बसवलं आणि बसवल्यानंतर त्यांच्या ते विसरत गेले कोण, ते विचारले मी कोण आहे. काका महाराजांनी सांगितलं त्याला. मग ते म्हणजे अहो म्हणजे हा एवढं तुमचं हे आहे, हे आमच्याकडे कराडानं आपण सांगू ना, विश्वनाथ कराडांना. म्हणलं अहो कराडांच्याकडे आम्ही 4-5 वेळा गेलोय, त्यांनी बघितलं सुद्धा आणि आम्हाला येऊ दिलं नाही. थांबा जरा म्हणे. आणि मग त्यांनी काका महाराजांचं हे ठेवलं. शेजारी कराड बसले ते. आणि जेव्हा काका महाराज सांगायला सुरुवात झाली त्यावेळेला पिनड्रॉप साहेब संपूर्ण सगळे शांत होते आणि ते स्वतः डोळे मिटून अनुभव घेत होते. आणि उठल्यानंतर पटकन ते काकांचे पाय धरले. आपण खरे काका महाराज. प्रत्यक्षानुभूतीचा भाग आहे हा. काका महाराज बोलायचे, पण बोलताना सुद्धा कित्येक वेळा आपल्याला आपण इतके लाईटली घेतो. कारण काय आहे की साधक हा जो आहे ना, तर साधक बऱ्याच गोष्टींनी असा गुंतलेला आहे. पहिली गोष्ट तो स्वतः हा अहंकारी आहे. दुसरी गोष्ट दुसऱ्याचा आहे कसा आणि कशा करता वाढवू. तिसरी गोष्ट अशी की माझी निंदा होतीये, मला हा जवळ करत नाही. आणि हा खरंच आहे का. माणसाला नेहमी शंका असते. हे का बोलतोय की या प्रत्येक ते बंद दाखताना मला आलेल्या अनुभवातनं मी काकांची संवाद साधून हे करतोय, सांगतोय तुम्हाला. तर एकदा काका एका साधकाने विचारलं, काका मला तो मला विचारतच नाही, तो माझं सारखी निंदा करतोय, अपमान करतोय. त्यावर काका महाराज काय म्हणाले, असं होय, अरे वा वा छान आहे. तो म्हणला वा वा छान आहे म्हणजे काय. अहो अरे म्हणे तुझी निंदा करते ती देहाची निंदा आहे. तू जेव्हा निंदा होती तेव्हा अंतर्मुख होता तू, आणि अंतर्मुख झाला की तुझं स्वतःच काही चुकतंय का. कारण आपण कधी आपली चूक मान्य करत नाही. माझंच बरोबर आहे. म्हटलं मग चूक ठीक आहे ना,
आतमध्ये मला वाईट वाटलं. वाईट वाटण्यातनच काहीतरी चांगल्याचा उदय होतोय आणि मग आपण चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांचे वाक्य माझं नाहीये की जेवढी निंदा होते तेवढी तुम्ही आतून वर उठताय. आत्ता आपण बाबा महाराजांनी सांगितलं आज्ञाचक्राचं अर्पित होतं. हे अनुभव येतात आणि त्या महायोग प्रणालीमध्ये 1.25 लाख प्रकारचे अनुभव येतात. परंतु या ठिकाणी काका महाराज काय सांगताय? काका महाराज सांगताय अनुभव बदलून ठेव, अनुभवाला जाऊ दे. कारण काय हे अनुभवातनच रमायला लागतो आम्ही आणि त्याच्यातनं आमच्या प्रगतीचा मार्ग तिथं थांबतोय, कमी होतोय. काका महाराजांचं आचरण जर बघायला ना तर आचरण असं आपल्याला बघायला मिळणार नाही. इतकं शुद्ध आचरण, त्यांचं गुणवर्णन आपल्या शब्दाच्या पलीकडचं आहे. आणि आपण कोण करणार हो? बाबा महाराजांच्या बरोबर, नाना महाराजांच्या बरोबर, त्यांच्यावर त्यांचा इतक्या मोठमोठ्या सत्पुरुषांबरोबर हे झाल्यानंतर सुद्धा त्यांना कुठेही असंही नाही की मी यांना भेटलो त्यांनी माझं कौतुक केलं नाही. विद्या विनयेन शोभतेना हा खरा तिथं बघायला मिळतो. महायोगाचं ते काय म्हणतात की मी शरीर नाही, शरीर नाही. अहो शरीर आहे पण तुमच्या निसर्गाप्रमाणे शरीरावरती परिणाम होणार, मनाप्रमाणे शरीरावरही होतोय. मग ते काय म्हणायचे की मग मी शरीर नाही, मी मन नाही, पण मी आहे. मग कोण आहे? मग त्याचा शोध घ्यायचा आहे. ज्या वेळेला मग आता ज्या वेळेला गीतेचे ते रेफरन्स देतात तेव्हा शेवटल्या 18व्या अध्यायातलं एक वाक्य ते सांगतात सर मला काय करायचंय, सर्व धर्मांपैकी त्याच्या मानेचं शरण मला शरण आहे. या ठिकाणी मला शरण याचा अर्थ ते चैतन्य म्हणजे तू सर्व गोष्टी मला. या ठिकाणी धर्म याचा अर्थ हिंदू मुस्लिम वगैरे धर्म नाहीये, या ठिकाणी कर्म आहे. आणि अजून एक गोष्ट मला काका महाराजांच्या याच्यात खूप जाणवली की ते ज्ञानयोगाचा जास्त हे करायचे. कसं आहे की जीवात्म्याने परमात्म्याशी एकरूप व्हायचंय. तेव्हा बहिर्मुख ते अंतर्मुख करायला याच्यासाठी त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी सांगितलं काही नाही, शरीर ढिलं सोडा, डोळे मिटा, डोळे का मिटा? डोळे उघडे तोपर्यंत संपूर्णपणे आतमध्ये ते विचार येत आहेत. आणि शरीर ढिलं सोडून शांत बसा आणि येणारा जो श्वास आहे त्या श्वासावर मन सोडून द्या, लक्ष द्या होणं नाही. पण लक्ष द्या म्हणजे कर्म आलं, सोडून द्या. तेव्हा ज्या वेळेला आपण महाराजांनी जेव्हा सांगितलंय बसा, बसा म्हणलं की ती एक प्रकारची संकल्पाची आहे त्यांची. बसल्यानंतर साधन सुरू होते. सोपा अभ्यास आहे, कारण सगळ्यांना काही या मार्गातली दीक्षा घेणं जमणार नाही आणि याचे नियमही आहेत आणि ते नियम आपल्याला जमणार नाही. तेव्हा त्यांनी पूर्वाभ्यास काढलेला आहे आणि पूर्वाभ्यासाचं अतिशय सुंदर वर्णन यांनी केलंय. त्यापेक्षा मी आता जास्त पूर्वाभ्यासाचं काय सांगणार हो, पण एकत्र करूया आपण. पूर्वाभ्यास आपण करण्याचा प्रयत्न करूया. तयार आहेत का सगळेजण? आवाज येत नाही. कारण काय आहे की एखादी गोष्ट करायची म्हणली की भीती वाटते. त्यांनी काय होणार नाही. नेहमी सांगायचे शरीर जाणार नाही, मन जाणार नाही. तुम्ही आत तिथंच आहात. शरीर ढिलं सोडा, डोळे मिटा आणि येणारा जाणारा जो श्वास आहे त्या श्वासावर मन सोडून द्या. म्हणजे जसं आम्ही रस्त्याने जाताना गर्दी बघतो, थांबून बघतो का काय काय झालं बघून निघून जातो, तसं आपण त्या याच्याकडे बघायचं आहे. चला
आपण मग हे करायचं का, आपला अभ्यास करायचा का पूर्वाभ्यास. आपण 9 मिनिटं करूया. गुरुदेव दत्त म्हटलं की डोळे मिटायचे, काही करायचं नाहीये, आहे तसं डोळे मिटायचे, शरीर ढिलं सोडायचंय आणि होणारा जाणारा जो श्वास आहे त्या श्वासावर बोल सोडून द्यायचंय. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणलं की हळूहळू डोळे उघडायचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु काका महाराज की जय. कार्यक्रमाची नेहमीच सुरेल सांगता करणे. मग अशी सांगितल्याप्रमाणे खाली प्रसाद फराळाची व्यवस्था केली. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.